यत्कृपातं वंदे श्री गुरुदीनतारिणी परमानंद माधव श्री चैतन्येश्वर. हरे कृष्णा. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपला फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ करून ठेवा. जर तुम्हाला जमत नसेल इन केस आजूबाजू सायलेंट करता, कारण बरेच लोकांची स्मृती एवढी नसते की त्यांना सायलेंट करायचं लक्षात राहत नाही. इन केस वाजला तर 500 रुपये मला आणून द्यायचे तुम्ही, म्हणजे अनाउन्समेंट करून सुद्धा लोक बंद करत नाही. हरे कृष्णा. आलेल्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. विशेष करून मी पाटील परिवारांचा आभार व्यक्त करतो. महिमा मैथिली माताजी आणि दिव्य राम प्रभू यांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला. लड्डू गोपालचा आज जे नंददुलालाचा पहिला बर्थडे आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति तत्वतः तक्ता पुनर्जन्म नैति मामिति अर्जुना. अर्जुना, जर कोणी माझे जन्मकर्म जाणले, जन्मकर्मचे दिव्य, आपला जन्म आणि भगवंताच्या जन्मामध्ये खूप फरक आहे. आपला जन्म आईच्या गर्भातून बळजबरी फेकल्या जातो, पण भगवंत कसे होतात? अवतरित होतात. आपले कर्म आपल्याला दुःखी करतात आणि लोकांना दुःखित करतात कर्म, पण भगवंताचे कर्म असे येतं की त्यांचे कर्माचं श्रवण केलं तर या भवबंधनातून आपण मुक्त होतो. म्हणून भगवंत म्हणतात, जन्म कर्मचे दिव्य हे जानाति तत्वता. तत्वता जाण, आणि जाणल्यानंतर काय? त्यक्ता पुनर्जन्म. जर ते जाणलं तर पुनर्जन्म होणार नाही. नैति मामिति अर्जुन. अर्जुना, तो माझ्या भगवत धामात जातो. म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय लड्डू गोपाल पितळेच्या मूर्तीचा अभ्यास केला. आजकाल आपण जास्त एज्युकेटेड लोक आहेत ना, आणि ही मूर्तीपूजा, देव असतो का त्याच्यामध्ये? असेल तर देव असं का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण विज्ञान आणि शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. मूर्तीपूजा काही आजचीच नाही आहे. ही मूर्तीपूजा अनादी काळापासून चालू आहे. पण याच्यामध्ये काही 2 वर्ग आहेत. एक नास्तिक वर्ग आहे, एक आस्तिक वर्ग आहे. आस्तिक वर्गामध्ये सुद्धा भक्तीला मानणारे आहेत, पण आर्चीविग्रहाला न मानणारे आहेत. आता मूर्ती आणि आर्चीविग्रहाचा फरक आहे. मूर्ती म्हणजे कोणत्याही मूर्त्या बसू शकतात, पण आर्चीविग्रह म्हणजे काय? ज्या ठिकाणी भगवंत स्वतः विग्रहाच्या स्वरूपामध्ये येतात. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूने आपल्याला भक्तीचे 5 अंग सांगितलेले आहेत. ते म्हणतात, साधू संग, नाम कीर्तन, भागवत श्रवण, मथुरा वास, श्री मूर्तीर सेवनम, श्री मूर्ती श्रद्धा सेवनम. ह्या 5 अंगापैकी सगळ्यात मोठाच एक महत्वाचा अंग आहे अर्चविग्रहांची सेवा करणं, मूर्तीची पूजा करणं. म्हणून 2 विधी सांगितलेले आहेत श्रील प्रभुपादाने. एक पहिली विधी सांगितलेली भागवत विधी आणि दुसरे अर्चविग्रहांची पंचरात्री विधी. म्हणून प्रभुपादाने जगभरामध्ये अमेरिका, रशिया, युरोप, आफ्रिका किंवा एकदम अशा अमेझॉनच्या देशामध्ये, अमेझॉन जे जंगल आहे तिथं सुद्धा प्रभुपादाने 2 विधी दिलेले आहेत. भागवत विधी म्हणजे काय? श्रीमद भागवताचे श्रवण करणं, नाम जप करणं, आणि दुसऱ्या अर्चविग्रहाची सेवा करणं. आणि ह्या दोन्हींचं कंबाईन करून प्रभुपादाने हे आपल्यासारख्या साधकांना दिलेले आहे. म्हणून विशेष करून भगवंत ह्या 8 वस्तूमध्ये प्रगट होतात. आजची जी मूर्ती आहे, भागवताच्या 10म स्कंदामध्ये भगवंताने उद्धव गीता सांगितलेली. पहिली गीता अर्जुनाला सांगितली होती, त्याच्यामध्ये ईश्वर, जीव, काळ आणि कर्माचे वर्णन केलेले आहे. पण उद्धव गीतामध्ये भगवंताने परमोच्च अवस्था मला कसं प्राप्त करायचं याचं तत्व, याचं सिद्धांत भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये उद्धव गीतामध्ये सांगितले. आणि त्याच उद्धव गीतामध्ये भगवंताने आपल्या मूर्तीपूजाचं, आर्चविग्रहाचं वर्णन केलेले. भले आपण पीके पिक्चर पाहिला असेल, ओ माय गॉड, किंवा आणखीन कितीतरी पिक्चर रिलीज झाले, पण लोकांचं कुठेतरी सेंटिमेंट, कुठं भावना असते. मला मी नेहमी प्रवचन सांगत असतो, जरी मूर्तीत देव आहे का नाही मानत नाहीत, पण सीझन आलं की आपण देवाची पूजा करतो. गणपतीला जातो लालबागला, कारण मोठे मोठे सेलिब्रिटी जातात. इथून मी कितीतरी लोक पाहिले, नाशिकहून खुलताबादला जाताना तिथला मारुती पावतो, पण इथला पावत नाही. इथले विठ्ठल रुक्माई पावत नाहीत, पण पंढरपूरचे पावतात. गलीतला महादेव पावत नाही, पण त्र्यंबकेश्वरचा महादेव पावतो. गलीतले राम मंदिर पावत नाही, पण तिकडं पावते. याचा अर्थ काय? की आहे कुठं ना कुठं श्रद्धा आहे, पण त्या श्रद्धेला आपण कसं समजून घेतलं पाहिजे.
तर भावनिक स्तरावर न घेता आपण शास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा याला समजून घेऊ, तेव्हा आपण नाही का त्या आरचे विग्रहांची सेवा किती आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणारी आहे, भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग आहे. बघा, मी आता तिरुपती बालाजीला गेलो होतो. 18-18 घंटे लोक दर्शनाला होते. आणि किती दर्शन भेटतंय? एक तर ते 10 फूट लांब असतात भगवंत, आणि एकदम किंचित दर्शन. मी पहिल्यांदा पंढरपूरला गेलो होतो. माझे वडील मला 2004 साली घेऊन गेलो. 28 तास उभा राहतो. आणि जसं जसं नामदेव आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं भवन आहे, ते फिरत असताना वाटलं पुन्हा पंढरपूरला जिंदगीत येणार नाही. कारण खाला काही नव्हतं, वरतून पाऊस होता, खडे टोचायचे, आणि वडील जास्तीत जास्त आपलं फुटाने आणि चहा पाजत, याच्या पलीकडे काहीच केलं नाही. पण तिथे गेल्यानंतर भगवंताचं दर्शन किती झालं माहिती का? भगवंताला पाहता पाहता ते जे सिक्युरिटी गार्ड मध्ये एकदम झटक्यात बाहेर फेकलं, आणि ते बी असे हट्टे गट्टे माझ्यासारख्याला उचलून बाजूला ठेवलं. पण जेव्हा 28 घंट्याचा थकवा विदिन काही सेकंदामध्ये भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर तो थकवा काय म्हणे, भाग गेला शीन गेला. भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर काय एनर्जी असेल, काय ताकद असेल, की त्या भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर आपल्या मनातला थकवा निघून जातोय ह्या भौतिक शरीराचा. तर या भौतिक संसारामधला जो आपण थकवा आहे, काम क्रोध लोभाने मद मात्सर्याने एवढं आपण थकून गेलेलो आहेत, हातबल झालेलो आहेत. जेव्हा आपण आरची विग्रहांची दर्शन घेतल्यानंतर किंवा त्यांची सेवा केल्यानंतर भगवंत, म्हणून ग्रस्ताला विशेष करून ज्यांना इंद्रिय निग्रह करायचे आणि इंद्रियांना तल्लीनता प्राप्त करायची असेल, तर ग्रस्त आणि ब्रह्मचार्याला आरची विग्रहाची उपासना खूप सांगितलेली. आणि जेव्हा आपण आरची विग्रहाची उपासना करा आणि ती तल्लीनता येते, आम्ही जेव्हा राधा मदन गोपालची सेवा करतो ती तल्लीनता प्राप्त होते. म्हणून इथे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात अध्याय 27 आणि श्लोक नंबर 12 मध्ये भगवंत 8 प्रकारच्या वस्तूंमध्ये मी प्रकट होतो. पहिलं म्हणजे शैल म्हणजे दगड, स्टोन. दुसरं आहे दारुमयी. दारुमयी म्हणजे ती दारू नाही बरं, लाकडाच्या, जसे जगन्नाथपुरीचे जगन्नाथजी आहेत. त्याच्यानंतर लेय, धातूपासून आता तुम्ही जी मूर्ती पाहिली, पंचधातूची मूर्ती पाहिली असेल. तुम्ही दक्षिण भारतात जाता तर भगवंत असताना श्रीदेवी भूदेवी असतात, दोघ जण. त्याच्यानंतर तिसरं असतं लेप्पे म्हणजे माती, गणपती मातीपासून बनवला जातो. त्याच्यानंतर लेखे म्हणजे प्रतिमा, आपण इमेजेस, फोटो, त्याची वर्शिप करतो. त्याच्यानंतर सैकेती म्हणजे वाळू. जसं रामेश्वरम जाता तर रामेश्वरमचं जे लिंग आहे ते रेतीपासून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मनोमयी म्हणजे तुम्ही मनामध्ये भगवंताची बनवू शकतात. आणि त्याच्यानंतर मणिमय म्हणजे स्टोन, त्याला स्फटिकपासून कोणी लिंग बनवत आहे, कोणी वेगवेगळ्या मूर्त्या बनवून स्फटिकाच्या. जसं तुम्ही बद्रीनाथ आपल्याला हरिद्वारला जाता, तिथे स्फटिकाचे महादेवाची वर्शिप खूप केल्या जाते. आणि ज्यांच्याकडे असतं ते करू शकतात स्फटिक. असं भगवंत म्हणतात 8 ठिकाणी मी निवास करतो किंवा ह्या मूर्तीमध्ये असतो. पीओपीचं नाही वर्णन कुठं, आपल्याकडे पीओपी नाहीये. तर ह्या 8 वस्तूमध्ये भगवंत म्हणतात याच्यामध्ये मी प्राणप्रतिष्ठा किंवा माझी होते. आणि आचार्य पंचरात्री विधीमध्ये सांगितलेले की कोणत्याही मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली आणि तुम्ही 3 दिवस सलग जर पूजा नाही केली तर त्याच्यातला प्राण निघून जातो, ती केवळ मूर्तीच राहते 3 दिवसापेक्षा. आपल्याकडे देव ठेवतात लोक, पण असे मोठ्या भांड्यामध्ये बुचकाळतात देवाला, असंच बाहेर काढतात. देव सजीव असला असता तर तुम्ही सजीव सारखा व्यवहार केला असता. ते तुम्ही निर्जीव समजतात म्हणून नाही का, ते तुमच्यासाठी निर्जीवच असणार आहे. म्हणून आचार्य ग्रंथकार म्हणतात 2 व्यक्तींना आनंदी ठेवायचे. एक तो तुमचे पित्र आणि तुमचं दैवत. यांना जर तुम्ही दुखवलं तर मग घरामध्ये जर देवता नसेल तर मग बऱ्याच काही प्रॉब्लेम्स येतात आणि पित्राचा तर पितृदोष लागतो. तर अशा प्रकारे हे अष्टधातू, तिथं वायर काढली कोणतरी माता तिथं बाजूला. हळूहळू. हरे कृष्ण हरे. तर अशा प्रकारे हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आवाज येतो ना तुम्हाला सगळ्यांना? मागे येतो का? हां. तर भगवंत 8 ठिकाणी प्रविष्ट होतात आणि भगवंत म्हणतात स्मृत्या. जर ह्या 8 वस्तूच्या द्वारे मी जर पूजा केली, वर्शिप केली, तर ती फिलिंग मी त्या साधकांना देतो. आपल्याला फिलिंग काय येत नाही त्या मूर्तीच्या प्रती? कारण आपण त्याला स्टोनिंग समजतो. पण जे त्याला बघा, आपल्याला मी नेहमी आमच्या भक्तांना माहीत आहे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाणी पितो, हिवाळ्यामध्ये आपण हीटर लावतो, गरम कपडे घालतो, आपल्याला भूक लागली तर आपण गरम गरम करतो. जसं व्यक्तीला व्यवहार करतो शिजण्यानुसार, उन्हाळा पावसाळा हिवाळ्यानुसार, तसाच व्यवहार जर तुम्ही मूर्तीशी केला तर ते तुम्हाला आदान प्रदान करेल. पण तुम्ही त्याला, मी बऱ्याच लोक पाहिले की एवढीच वाटी त्याला कुठून शोधून भेटते माहीत नाही, एवढीच भेटते. त्याच्यात 4 खडी साखर आणि 2 शेंगदाणे. दिवसभर ज्याला भेटले त्यांना खावा, नाही तर मुंग्या चावत बसतात. मी एक ठिकाणी पहिले अगरबत्ती ओवाळतो, भरपूर देव होते 40 गावल्या एका ठिकाणी भक्ताच्या घरी. तर म्हणलं अहो एवढे अगरबत्ती ओवाळतात आणि एवढे देव आहेत, ते कसं आहे? ते म्हणलं प्रभूजी ज्यांना धूर भेटन त्या देवाने घेऊन टाका, मी फिरवायचं काम करतोय. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की 33 करोड देवता नाही, 33 प्रकारचे देवता आहेत आपल्याकडे. हिंदू लोकांनी सोशल मीडियाचं ऐकतात आणि एक तर ग्रंथ वाचायचे नाही आणि कोणी काही सांगितलं येड्याचा बधीर सारखा पण करत राहतो. म्हणून शास्त्रानुसार जर तुम्ही परंपरेनुसार आणि शास्त्रानुसार करतात ना, काही आचार्य, पूर्ववर्ती आचार्य एवढे नव्हते, ते आज पण तुम्हाला फिलिंग देऊ शकतात. तुम्हाला हे मूर्तीबद्दल का सांगतोय? कारण आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, जोपर्यंत आपल्याला ते ज्ञान भेटणार नाही, ते ज्ञानाचं परिवर्तन विज्ञानामध्ये होऊ शकत नाही. भावनिक स्तरावर तुम्ही करता, भावनिक स्तरावर म्हणजे सेंटिमेंटल लेवलला करता, काही काळ करता, पण काही काळानंतर तुमच्या जीवनात चढ उतार झाले ना, फायनान्शियली, फॅमिली, फिजिकली, तेव्हा तुम्ही देवाला काय करता? रस्त्यावर आणून सोडता. याचं उदाहरण, मी काही वर्षापूर्वी साताऱ्याला गेलो होतो. साताऱ्याला गेल्या माडा, एक तिथं इस्कॉनचं सेंटर आहे, तिथं कार्यक्रम झाला आणि झाल्यानंतर एक व्यक्ती आला होता. ते म्हटलं की प्रभूजी, देवदेव करणारा माणूस असं कसं काय करू शकतो? म्हणलं झालं काय? चांगले लोक सोबत वाईट काय होतं? तर ते व्यक्ती 45 वर्षापर्यंत त्यानं वारी चुकवलं नाही, पारायण केले, भरपूर पंक्ती घातल्या, पुन्हा तो एकादशी करायचा, भरपूर धार्मिक व्यक्ती होता. त्याचा 26 वर्षाचा मुलगा भाताची आवणी करता करता ट्रॅक्टर उलटलं, त्या ट्रॅक्टर खाली तो गेला आणि गेल्यानंतर त्या व्यक्तीनं काय केलं? घरातले सगळ्या देवारा ग्रंथ आणून रस्त्यावर फेकून दिले. म्हणजे देवच नाहीये. जसं डॉक्टर श्रीराम लागू, तुम्ही फिल्मचा ऍक्टर ऐकलं, पिंजरा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं, त्यांचा मुलगा असाच वारला, ते नास्तिक झाले. बरेच असे लोक, जसं तुम्ही एक थेरी ऐकली असेल, कोणती थेरी? फेमस थेरी आहे, माकडापासून मनुष्य आलेला आहे, डार्विन थेरी. तो पण पहिले आस्तिक होता, नंतर तो नास्तिक झाला. तसंच आपण नाही का परिस्थितीनुसार आस्तिक नास्तिक बनत असतो. पण हे आरचे विग्रह किंवा भगवंताची भक्ती भावनेवर नाही आधारित, तर तत्वावर आधारित आहे. आणि जेव्हा तुम्ही तत्वावर आधारित करता, तेव्हा तुम्हाला भगवत प्राप्ती करणं सोपं जाते. म्हणून इथे जे भगवंत म्हणतायत की जसं इथे माझ्या 7 प्रकारच्या पदार्थाच्या द्वारे माझी वर्शिप केली किंवा मला याच्यातून तुम्ही मानलं, तर मी तुमच्याशी आदान प्रदान करतो. आणि याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवंत 7व्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मया सक्ता मना पार्था योगम युंजत मद आश्रय. या श्लोकावर श्रील प्रभुपादाने अतिशय सुंदर विवेचन दिले. ते म्हणतात की मया सक्ता मना पार्था, की हे पार्था मला आसक्त हो. आता ते म्हणतात, भगवंत अर्जुनाने ते प्रश्न विचारला, भगवंत तुम्ही होतात तर मी तुम्हाला आसक्त होऊ शकतो, पण या संसारामध्ये कलियुगामध्ये मी तुम्हाला कसं आसक्त व्हायचं? तर भगवंत कहता, मनासक्त मया पार्थ योगम मद आश्रय, युंजम मद आश्रय, माझा आश्रय घे. मग आचार्य प्रश्न करतात की भगवंता, तुमचा आश्रय घेणं आणि तुम्हाला आसक्त होणं कसं पॉसिबल आहे ह्या जीवनामध्ये? तर भगवंत म्हणतात, विग्रहाच्या रूपामध्ये माझ्यावर आसक्त हो, विग्रहांच्या प्रती,
आणि माझे विग्रह आहेत ना त्यांचा आश्रय घे. बघा कधी कधी जेव्हा तुमच्या जीवनात डिफिकल्टी येतात ना, बरेच लोक, आता काल परवा दिवशीच मी शुक्रवारच्या कार्यक्रमाला जाताना आंघोळीला गेलो आणि मला 4-5 मिस कॉल पडले. तर आमचे एक ब्रह्मचारी महेंद्रगिरी प्रभू, ते म्हटले की प्रभूजी अर्जंट या. म्हणलं काय झालं? एक माताजी खूप जोरात रडते आणि तिला काउन्सिलिंग पाहिजे. दोघं नवरा बायको आले आणि नेमकं मला कार्यक्रमाला निघायचं आणि ती माताजी लहान लेकरू जसं रडतंय तशी ती जोरजोरात रडू लागली. ती अजिबात थांबणं. तर मला टेन्शन आलं, काय तेवढ्यात मग त्या महेंद्र प्रभूला म्हटलं एक काम कर की अद्भुत हरिप्रभू त्यांना जाऊन भेटायला हवा. आणि मग ते परिवाराला त्या अकाउंट ऑफिसमध्ये बसवलं, पहिले पाणी पाजलं आणि नंतर चर्चा झाली. खूप वेगळं होतं. अर्धा तासाच्या चर्चेनंतर माताजीला म्हटलं की तुम्ही डिस्कशन करा बाकीचं, मी जातो कार्यक्रमाला. आणि झाल्यानंतर ते म्हणले की मी जेवढे प्रॉब्लेम्स घेऊन आले आणि तुमच्या त्या कृष्णाला पाहिलं बासुरी वाजवताना, तर थोडंसं मला आशेचे किरण वाटले. होपचं मी आज माझ्या जीवनातला वेगळा निर्णय घेणार होते. कदाचित मी येण्याच्या पहिले इथं जर आलं नसते तर माझं जीवन पण नसलं असतं. पण म्हटली केवळ, आणि ह्या 3 घटना ह्या वर्षामध्ये, एक मुलगी आली होती अशी दुपारच्या टायमाला, आमचा क्लास झाला, ब्रह्मचारी क्लास झाला आणि खूप MBA झालेली मुलगी होती. तर ती रडत होती आमच्या त्या कदंबा झाडाच्या खाली. रडत असताना तर आम्ही सगळे निघालो आणि म्हणलं एकटी लेडीज आहे, मुलगी आहे, हिला कुठं बोलायचं बुवा. तर आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी जानकीनाथ प्रभू ते जाऊन भेटले की माताजी काय झालं, काय रडतात? म्हणले प्रभूजी मला नाही का सुसाईड करायचं होतं, पण जाण्याच्या पहिले तुमच्या कृष्णाचं दर्शन घ्यायचंय म्हणून मी तुमच्या मंदिरात आले. आणि मग प्रभूजीनं आम्हाला नेमके सोनपापडी दिली होती. ती सोनपापडी तिला खाऊ घातली आणि बोलले तिला. नंतर ती जाताना भगवंतासमोर एवढी रडली तर तिचं जे वजन होतं ते सगळं हलकं झालं. आणि जाताना ती जी ठरवलं होतं की आता मी याच्या पुढचा संध्याकाळचा कोणाला भेटणार नाही, हे शेवटचं माझं दर्शन. प्रभूजीला भेटले. नंतर भगवंतासमोर जाऊन ती जोरजोरात रडली, मोकळी झाली आणि तिच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता येते कधी मध्ये भेटल्यानंतर विचारतो माताजी कसे आहेत? म्हणलं प्रभूजी तुमच्या कृष्णानं वाचवलं. तर इथं भगवंत काय म्हणतात बघा, हे प्रॅक्टिकली उदाहरण आहेत. मी काही आजमबाबाच्या कथा नाही सांगत, लाईव्ह उदाहरण आहेत. इथं भगवंत काय म्हणतात की मया सक्त म्हणा पार्थ, माझ्याशी अटॅचमेंट कर आणि काय युजम मद आश्रय, माझा आश्रय घे. मग आश्रय घेतल्यानंतर अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला, तुमचा आश्रय घेतल्यानं काय होईल भगवंता? तर भगवंत म्हणतात असंशय समग्र, मी तुमच्या मनातले डाऊट्स काय करेन, क्लिअर करेल. काय करेन डाऊट? बघा जसं प्रभुपादांच्या वेळेस आणि लेटेस्ट मध्ये घटना आहे. युरोपमध्ये आमच्या इस्कॉनमध्ये एक मुस्लिम भक्त होती. ते कारण त्यांच्यामध्ये ते मानत नाहीत. तर ती सचिनंद महाराजाला भेटली आणि म्हणली कसं काय तुमच्या मूर्ती असणार आहे? ते म्हटले की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू काय कर, न्यूयॉर्कचं जे मंदिर आहे कृष्ण बलराम, त्या मंदिरात जा. आणि ते मंदिरात गेले आणि कृष्ण बलरामाला पाहत राहिली. तिच्या मनातले डाऊट सगळे क्लिअर झाले आणि आता ती मोठी हेड पुजारी झालेली ती त्या टेम्पलमध्ये ती. तर इथे भगवंत काय म्हणतात, समग्र माम ज्ञानसी तत्श्रुने, हे कुठून प्राप्त होईल तुला हे ज्ञान आणि ती विग्रहाच्या प्रती. म्हणून मूर्ती कधी साधारण नका समजू. तुम्ही साधारण एखाद्या मूर्तीला शिव्या घालून बघा, तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवतो. एखाद्या फोटोला, जसं आमच्या मंदिरात गौरव गोपालपूर तुम्ही ऐकले, फेमस व्यक्तिमत्व आहे. एक नास्तिक आला आणि आल्यानंतर तुम्हाला देवच नाही, तर त्याने एक फोटो घेतला आणि टाकला. म्हणले मला लात मारून दाखव चल. तर मला अहो असं कसं काय म्हणू शकतात? म्हणजे त्याने 2 तास खाल्ले, पण जेव्हा फोटो ठेवला आणि म्हटलं लात मारून दाखव, त्याचा नास्तिकपणा काय झालं, 1 मिनिटात निघून झालं. म्हणून तुमच्या मनात डाऊट असेल, संशय असेल, शंका असेल, पण जेव्हा तुम्ही भगवंताच्या विग्रहासमोर जातात ना, निश्चित तुमचे संशय, डाऊट निघून जातात. आता मागच्या आठवड्यामध्येच आमच्या काउन्सिलिंग ग्रुपचं एक डिस्कशन झालं. त्याच्यामध्ये एक माताजी होत्या कॅरेबियन कंट्रीमधल्या आणि त्याने नेमकं महाराष्ट्रीयन व्यक्तीची लग्न केली इस्कॉनमधल्या. पहिले त्या विग्रहाला मानत नव्हत्या. ब्रजबिहारी प्रभूंच्या लेक्चर मधला हा प्रसंग आहे. पण आल्यानंतर त्या जेव्हा भारतातले जे मंदिर आहेत कृष्ण बलराम मंदिर पाहिल्यानंतर ते एवढे भक्त झाल्या. आज तर त्यांच्याकडे 35 प्रकारच्या डीटीज आहेत. किती प्रकारच्या? 5 सेट जगन्नाथजींचे, 5 सेट गौरनीताईचे, 5 सेट राधाकृष्णाचे, 15 झाले आणि लड्डू गोपालची ते गिनतीच नाहीये.
तिने सगळे आणले. आता ते प्रभूजी सांगत होते, प्रभूजी माझं घर सगळं भगवंतानं भरलंय, आता मला गॅरेजमध्ये झोपावं लागतंय. आणि माताजी बाहेर कुठे जाते ना, आता तुम्ही माताजी लोक बाहेर जातात ना, तुम्ही स्वतःसाठी साडी बघतात, ज्वेलरी बघतात, भाजीपाला बघतात, म्हणजे तुमचा फोकस स्वतःसाठी असतो. त्या माताजींचा फोकस काय, बाहेर गेल्यानंतर भाजीपाला पाहते, आज जगन्नाथजीला कोणती भाजी आवडेल, विठ्ठल रुक्माईला कोणती फळ आवडते. ज्वेलरी बघितले ते ती विचार करते राधाकृष्णाला कोणती ज्वेलरी घ्यायची. फुलं पाहिले ना, आता तुम्ही फुलं पाहिल्यानंतर तुमचं काय लक्षात येतं की माझ्या आंबाड्याला कुठं लावू. जेंट्सनं पाहिलं तर फुल काय आठवण त्याला की अरे माझ्या गर्लफ्रेंडला मी कसं फुल देईन. प्रत्येकाची चेतना वेगळी. पण त्या माताजींची चेतना काय, जिथं कुठं जाते ती स्वतःला एक ज्वेलरी घेतली नाही, ती सगळीकडे ज्वेलरी केवळ त्यांच्या डीटीएस साठी घेते. ती का याला म्हणतात कृष्ण भावना. ती वेडी आहे का. आणि आफ्रिकन कंट्री मधली, ती काही बरं 2 मुली आहेत तिला आणि हायली एज्युकेटेड आहे, मोठ्या पोस्टमध्ये ती काम करते अमेरिकेमध्ये. तर याचा अर्थ काय की तुमची चेतना, तुमची भावना जर शुद्ध असेल तर ते तुम्हाला आदान प्रदान करते. तुमची चेतना जर भावना शुद्ध नसेल तर ते तुम्हाला कधीच आदान प्रदान करणार नाही. तुमच्या घरातले देव नाही का ते दगडाप्रमाणेच राहतील, कारण तुम्ही त्यांना सजीव मानत नाही, निर्जीव. सजीव मानला असता तर तुम्ही जसं जेवता तसे त्यांना प्लेट दिली असते. तुम्हाला गरम पाणी लागतं, तुम्ही त्यांना गरम पाणी दिले असते. तुम्ही जसे कपडे घालता ते कपडे घातले असते. आता तुम्ही आमच्या पाटील माताजींचे ड्रेसेस बघता. मी त्यांना मागच्या आठवड्यात रागवलं, म्हणलं अहो एवढे ड्रेस काय करायचे. म्हणे प्रभूजी आपण एक ड्रेस नाही का डबल रिपीट घालत नाही ना, आमच्या लड्डू गोपालला तसा रिपीट नको व्हायला. म्हणलं खरंच माताजी, फायनान्शियली एवढी स्टेबिलिटी नाही, पण एवढ्यामध्ये सुद्धा त्यांची चेतना काय आणि त्यांचा चिरंजीव सगळा परिवार. आता आपण नाही का मोठमोठे कार्यक्रम करतो, बर्थडेचे पार्टी किंवा अॅनिव्हर्सरी करतो, ती कोणासाठी करतो, आपण आय फोकस असतो. पण हे जे कार्यक्रम करतात ते कोण फोकस करतात, लड्डू गोपाल नंददुलाला फोकस आहे. भक्ती यालाच मानतात. भक्ती काही सोडाय सांगत नाही, भक्ती तुम्हाला जोडाय सांगते. म्हणून अशा प्रकारे भगवंत म्हणतात इथे की तश्रुने, हे जर ज्ञान प्राप्त करायचं आहे तर तू काय कर, गुरुकोणी श्रवण कर. आणि जेव्हा तू गुरुकोणी श्रवण करशील तेव्हा तुला ह्या विग्रहांच्या प्रती होऊन जाईल. आणि यासाठी इथे आता भगवंत ह्याच अध्यायामध्ये शेवटी एक शब्द सांगतात. ही लाईन खूप महत्वाची आहे, ध्यानपूर्वक ऐका. भगवंत म्हणतात अर्चे दिवशी यदा यत्र श्रद्धा माम तत्र चर्चेत. अर्चे विग्रहाच्या प्रती जशी ज्याची श्रद्धा असेल तसं मी आदान प्रदान करतो. तुमची श्रद्धा नसेल ते तुमच्यासाठी टोन आहे, पण तुमची श्रद्धा जर प्रबळ असेल तर तुकाराम महाराजांना श्रद्धा होती, पांडुरंग बोलायची त्यांच्याशी. आपल्याला काय बोलत नाही. आपण गेल्यानंतर असे स्पीडमध्ये दर्शन घेतो. आता आमच्या मंदिरात बघतो मी, सकाळी बघितलं, आले की निमे लोक डोळेच बंद करतात. अरे तू मंदिरात आल्याच कशाला. डोळ्यानं भगवंताचं रूप पाहायचं असतं. तुकाराम महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. म्हणजे पांडुरंगाचं दर्शन पाहून ते रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, त्यांना सुख प्राप्त होत आहे. आपल्याला सुख कुठं प्राप्त होत आहे, मोबाईलचं डबडं पाहून, इंस्टावरले फोटो पाहून, रील पाहून आपण त्याचे सुख प्राप्त करतो. म्हणून भगवंतामध्ये सुख प्राप्त भेटत नाही. आणि भगवंतामध्ये सुख पाहिजे असेल तर भगवंताला पाहावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही भगवंताला पाहता तर भगवंत तुम्हाला पाहते. तुम्ही मोबाईलमध्ये पाहते तर भगवंत म्हणतील मला बी भरपूर काम आहेत. भगवंताची जेवढी भक्ती करता तर भगवंत तेवढं तुम्हाला लक्ष ठेवते. तुम्ही एक आली यात्रा करून आले, 12 महिने कोंबड्यात वाढल्या, नॉनव्हेज खाल्लं, आणि 1 महिना श्रावण बाकी महिने रावण, 9 दिवस दुर्गा दुर्गा आणि 11 दिवशी म्हणतात लाव मुर्गा. देव नाही भेटत हो. तुम्हाला वाटत आम्ही देवाला फसवतो, नाही, देव लय बाप आहे आपला. पण आपलं खाणं पिणं सुटतंय कुठं, आपला स्वभाव बदलत नाही, व्यवहार बदलत नाही. मी कोणाच्या विरोधात नाही खाण्याचं. अध्यात्म करायचं असेल, आपण जिभेचे चोचले सोडू शकत नाही तर आपण अध्यात्म काय करू शकतात. हे बघा, भौतिक जगाची किती उपलब्धी करू द्या, मृत्यूबरोबर काही येत नाही. कालचीच परवादीची घटना बघा, पण आपण पाहून न पाहिल्यासारखं करतो. आपल्याला काही फरकच पडत नाही. आपल्याला वाटतं सगळं जग मारणार आहे पण मी मारणार नाही. मायबापांना तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा, तुमचं धन, तुमच्या जगातली कोणती ताकद मृत्यूला रोखू शकत नाही. म्हणून लाईफमध्ये अध्यात्माला प्राधान्य द्या. आमच्या मंदिरात IIT, MTech, BTech झालेले, IIT नाही बरं,
IIT, MTech, BTech झालेले आहेत, UPSC दोघं तिघं आहेत. येडी आहेत का? ते त्यांना काही कामं नव्हते? त्यांना काहीतरी आनंद भेटत असेल. आता जीवनातले सगळे भोग करून बसले, आता अध्यात्मामध्ये तेवढं गांभीर्याने घ्या. आणि अध्यात्म करताना दोन गोष्टी सोबत ठेवा. भक्ती करा ग्रंथाच्या आधारावर, हरिनाम जप करा, भागवत वाचा, प्रवचन ऐका. हे नाही जमलं तर आर्चीविग्रहांची सेवा करा. नुसती आर्चीविग्रहांची जरी सेवा केली, नित्यनियमन 3 टाइम भोग. आता भोग कोणता लावायचा? तुमच्या घरात कांदा लसण नाही चालत त्याला, किंवा काही पण नाही. जे मला काय वाटते, तुम्हाला काय वाटतं, अजिबात महत्वाचं नाही. भगवंताला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि भगवंताची इच्छानुसार तुम्ही जेव्हा लावता तेव्हा भगवंत प्रसन्न होतील. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला भगवंताकडे जायचं असेल तर, आणि ते आश्रय प्राप्त करायचं, आसक्ती प्राप्त करायची असेल तर नारद मुनी ध्रुव महाराजाला सांगतात. जेव्हा ध्रुव महाराज जात होतो वनाने, त्यांचं खूप चर्चा आहे भागवतामध्ये. त्यावेळेस ध्रुव महाराज प्रश्न विचारतात कोणाला? नारद मुनींना, की मी भगवंताचा आश्रय आणि आसक्त कसा होऊ, किंवा भगवंताला कसा प्राप्त करू? तर नारद मुनी अतिशय साधं सिंपल नाही का प्रिन्सिपल सांगतात. ते म्हणतात की तू मधुवनामध्ये जा, यमुनेच्या तटावर, वृंदावनमध्ये. तिथं वनामध्ये तुला जे काही शक्य असेल, पान, फूल, फळ, किंवा दुर्वाचे कवळे, किंवा एखाद्या पानाचे, झाडाचे फुलं, ते जरी अर्पण केलं, मातीची एक मूर्ती बनव, मनोमय मूर्ती बनव, आणि एक पाणी घे यमुनाचं आणि अर्पण करून घे. एवढं नाही जरी जमलं तर तुलसी दल जर घेतलं आणि मला अर्पण केलं तरी मी प्रसन्न होतो, असं नारद मुनी सांगतात. आणि नारद मुनीच्या सांगण्यानुसार ध्रुव महाराजाने केलं. आणि ध्रुव महाराजाने भगवंताला किती दिवसात प्राप्त केलं माहित आहे तुम्हाला? 6 महिन्यामध्ये. विदिन 6 महिन्यामध्ये केले. आपण वर्षानुवर्ष करतो, आपल्याला ती भावनाच काय येत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये क्वालिटी करत नाहीत, किंवा गुरु शास्त्राच्या नुसार करत नाहीत. जेव्हा तुम्ही गुरु शास्त्राच्या नुसार करता तेव्हाच तुम्हाला भगवंत प्राप्त होतील. म्हणून इथं आर्चविग्रह काय आहे? भगवंताचं स्वरूप आहे. आणि ह्या स्वरूपाला करण्यासाठी भगवान रामचंद्राने सुद्धा वर्ष, त्यांचे कुलदैवत कोण आहे रामचंद्राचे माहिती आहे? तमिळनाडूमध्ये श्रीरंगम टेम्पल पाहिले असेल तुम्ही, अनंत पद्मनाभ फेमस टेम्पल आहे. बिभीषण जेव्हा भगवान रामचंद्राने रावणाचा वध केला आणि वध केल्यानंतर लंकेमध्ये गेले, तर बिभीषण थांबले तिथं. तर भगवंत म्हटले, अरे बिभीषणा, लंके जाऊन तू राज्य कर. म्हणे भगवंत, मला तुमचा संघ सोडायचं नाही, मी जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस भगवंताने आपलं स्वरूप म्हणले. ते म्हणले ठीक आहे, तुला जर नाही जात तर तू कसं जाशील? ते म्हणले तुमचं धन द्या. म्हणे धन? कुलधनम. मग कुलधनम कोणतं आहे? तर रंगनाथजी होते. आणि मग भगवान रामचंद्राने आपले स्वतःचे कुलधन असलेलं रंगनाथजी बिभीषणाला देऊन टाकले. आणि बिभीषण घेऊन गेले. जाताना धर्मराजा नावाचा तिथं होता कावेरीच्या तटावर, तो पण तपस्या करीत होता. नेमकं यांना संध्याकाळीची वेळ आली. कोणाला? बिभीषणाला. आणि त्या कावेरीच्या दोन्ही बेटामध्ये ते विग्रह ठेवलं. आणि धर्मराजाने तपस्या केल्यानंतर जेव्हा बिभीषणाची संध्या झाली आणि म्हटले आता भगवंता चला, तर भगवंत म्हणले नाही, मी इथंच थांबेल. आणि मग त्यावेळेस बिभीषणाला एवढं वाईट वाटलं की भगवंत तुम्ही येत नाही. ते म्हणले काळजी करू नको, जरी मी इथं राहिलं तरी माझं लक्ष राहील. आणि म्हणून आज बी तुम्ही जाताना भगवान रंगनाथजी असे झोपलेले आहेत, पण सगळं लक्ष लंकेकडे. अनंत पद्मनाभ स्वामी जाताना आता तिरुअनंतपुरममध्ये तिथं जे राजा महाराजांनी त्यांनी सगळं धन संपत्ती प्रॉपर्टी दिले होते. आपण काय देतो तो? आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये देवाला देतो. पण त्या जे राजे महाराज होते त्रावणकोर त्यांनी सगळ्या राजांना सगळी संपत्ती दिली. आता मागच्या काही वर्षापूर्वी किती धन संपत्ती सापडली तुम्हाला माहित आहे त्याची. तर ते पद्मनाभ स्वामी आज बी लंकेकडे बघतात का? बिभीषणाकडे लक्ष आहे. तर तिथे बिभीषणा सुद्धा आणि रामचंद्र सुद्धा आर्चविग्रहाची मूर्तीची पूजा केल्याचं वर्णन रामायणामध्ये येते. येऊन उडुपी कृष्ण तुम्ही पाहिले असेल, कर्नाटकमध्ये फेमस आहे. त्या उडुपी कृष्णाचे जे कृष्ण आहे, तुम्ही इंटरनेटला गेल्यानंतर त्या मूर्तीची पूजा कोण करायचं? रुक्मिणी माताजी करायची आणि देवकी करायची. आणि गेल्यानंतर ते विग्रह तिथं राहिलं. नंतर गुरु आपल्या याच्या
चंदनाच्या याच्यामध्ये गेले आणि मग ते चंदन, त्याची खूप मोठी स्टोरी, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. गेल्यानंतर जेव्हा ते जहाज अटकलं मालपे बीचवर, गेल्यानंतर त्या जहाजाला मुक्त केल्यानंतर त्यावेळेस त्या जहाजाच्या मालकाने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? मध्वाचार्य म्हटले, काय नाही, मला चंदनाचा नाही का तेवढाच गोळा द्या. आणि मग तो चंदनाचा गोळा दिल्यानंतर त्याने ती फोडला आणि त्याच्यात 2 मूर्त्या निघाल्या. पहिली मूर्ती बलरामजीची निघाली आणि ते लगेच मालपे बीचच्या बाजूला बलरामजीचं मंदिर आहे. आणि मेन कृष्णाची मूर्ती मालपे बीच पासून 2 किलोमीटरवर उडपी कृष्ण आहेत. आणि त्या उडपी कृष्ण मंदिरामध्ये ते कृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे, गाईला पालन करताना. हे वर्णन येत आहे. आणि दुसरं, बरं ते तर झालं 2-3 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर कनक दास होते भगवंताचे, ते शूद्र कुळातले होते, जातीचं त्या टायमाला लय मोठी कडक परंपरा होती. तर त्यांना दर्शन घ्यायचं होतं. त्यावेळेस ते खिडकीतून बघत होते आणि भगवंतानं पाहिलं की माझा कनक नाही का येतोय दर्शनाला होतं. तर भगवंताने पुढे पूर्ण होतं, लगेच पाठ ओळखली आणि त्या खिडकीतून नाही का कनक दासला दर्शन दिलं. म्हणून आज त्या खिडकीचं नाव काय माहिती आहे? कनक किंडी. कनक किंडी एवढं फेमस आहे. तर भगवंताने आपल्या भक्तासाठी मूर्ती बदलली. पंढरपूरचा ताकपीठ येतो बा, हे सुद्धा विग्रह. म्हणून इथे आता शेवटचं 2 उदाहरण देतो आणि आपल्या कार्यक्रमाला एंड करूया. तुम्ही बीबी लाचीमार यांची स्टोरी ऐकली. श्रीपाद रामानुचार्यांच्या जीवनातली एक सुंदर स्टोरी आहे. दक्षिण भारतातले मोठे आचार्य होऊन गेले. ते रंगनाथ स्वामींचं पूजा केल्यानंतर यादवद्रीपती नावाचं फेमस ठिकाण आहे. तर एक दिवस तुळशी वृंदावनाची तिथं जात असताना त्यांना जाणवलं की इथं काहीतरी भगवंत असतील. म्हणून त्यांनी सेवकांना बोलवलं आणि बोलवल्यानं म्हटलं, इकडे या. म्हणजे इथं खोदा. आणि खोदल्यानंतर त्यांना भगवंताचे विग्रह निघालं, यादवद्रपती. आणि निघाल्यानंतर त्यावेळेस ते म्हटले की मेन तर शालिग्रामचं मूर्ती निघालेली आहे, पण याचं उत्सव मूर्ती कुठे येतं? त्यावेळेस त्यांनी खूप संशोधन केल्यानंतर ते त्यांच्या पुजाऱ्यांना सांगितलं की याची मेन मूर्ती मोगलांनी आक्रमण केलं होतं आणि ओरिजिनल ज्या उत्सव मूर्ती आहेत दक्षिण भारतामध्ये बघा, तिरुपती बालाजीला जातात, अनंत पद्मनाभ स्वामी जातात, रंगनाथ वरदराजजी किंवा सारंगपाणी, चक्रपाणी, जे दिव्य देशम आहेत त्यांचे श्रीदेवी आणि भूदेवी बाजूला असते आणि विग्रह असतात. आता असं का धरल्या जात आहे? कारण भगवंताला आपण असं बांधून लिमिटेड करतो, म्हणून असं केलं पाहिजे, कारण भगवंत अनलिमिटेड आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं की मोगलांनी नेली होती ती मूर्ती नाही का दिल्लीमध्ये. तर श्रीपाद रामानुचार्य तिथून आपल्या शिष्याना कुरेश आणि दाशरथीला घेऊन नाही का दिल्लीला गेली. आणि दिल्यानंतर त्या टायमाला जो मोगल सम्राट होता त्यांची ते संवाद साधून म्हटले की अहो मला नाही की ती मूर्ती पाहिजे, कारण ते मूर्तीचे खूप हे होते. ते म्हटले बघा त्या गोडामध्ये असेल तेवढे घेऊन टाका, पण त्याने सापडली नाही. तर त्यांची कन्या होती बीबी लाचीमार, ती खूप मानणार होती. ती जेव्हा यादवद्रपती, रमाप्रिया डिटीचं नाव आहे, आरची मूर्तीचं नाव काय? रमाप्रिया. म्हणजे रमाला, श्री रमाप्रिया म्हणजे लक्ष्मीला प्रिय असलेली मूर्ती. तर त्याने रामानुचार्यांनी जसं पाहिलं त्या रमाप्रिया विग्रहांना तर साष्टांग दंडवत केला आणि एवढे सुंदर विग्रह होते. तर रामानुचार्यांना विनंती करून नाही का त्या राजाला सांगितले मला द्या, तुमची कन्या मला देणार नाही. राजाने ते सम्राटाने देऊन टाकलं, बादशाहानं. तर ती मूर्ती घेऊन आले, पण श्रीपाद रामानुचार्याला डाऊट होता की हे जर त्याच्या कन्याला कळलं तर ती येईल. आणि असंच झालं. श्रीपाद रामानुचार्य दिवस रात्र पळून ते विग्रह यादवद्रपतीला घेऊन. आज मी तुम्ही हैदराबाद पासून काहीतरी 60-70 किलोमीटर यादवद्रपती म्हणून फेमस ठिकाण आहे. आणि तिथे गेल्यानंतर ती मूर्ती लपून ठेवली आणि तिचा शोध करत करत बीबी लाचीमार दिल्लीहून इथे आली, कुठे? हैदराबादला. आणि आल्यानंतर ती म्हणली अहो मला एकदा दर्शन द्या. आणि मग ते यादवद्रीचं दर्शन दिल्यानंतर शेवटपर्यंत तिचंच राहिल्यानंतर तिच्या स्मरणार्थ आज बी बीबीला कोणाची कंपनी, जरा शांत बसून, सगळे डिस्टर्ब होतात प्लीज. ए शांत बस ग, खाली बस. काय सांगत? बीबी लाचीमार. तर बीबी लाचीमारचं आज बी तिथं मूर्ती आहे. आणि यादवद्रपतीच्या बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी ह्या दोघांच्या विग्रहाच्या बाजूला तिसरं विग्रह बीबी लाचीमारचं आहे. आणि दक्षिण भारतामध्ये काही टेम्पलमध्ये बीबी लाचीमारची मूर्तीची वर्शिप केल्या जाते.
श्री वैष्णवाले खूप कट्टर आहेत बरं, ते शैवटचं दर्शन घेत नाही, जे शैव असतं त्यांचं पाहत नाही, पण ती भगवान विष्णूची भक्त होती म्हणून ते केलं जातं. तर हे सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या स्टोरीच्या माध्यमातून भगवंत आदान प्रदान करतात, त्यांचं हृदय शुद्ध होतं. ह्या सगळ्या स्टोरीतून काय बघायचं, हे भगवंताचा विग्रहांचा आश्रय घेतला आणि दुसरं आसक्त होते. म्हणून कधी मूर्तीला आचार्य सांगतात 3 गोष्टीला कधी चिपली नाही घ्यायचं. अग्नी पेटवल्यानंतर लगेच इजवायचा, नाही तर ती जळून भस्मसात करतात. दुसरं गुरु, तुम्ही गुरुच्या जास्त राहतात, त्याचे दोष पाहता, त्याच्यामध्ये चुका पाहता, तर तुम्ही भक्तीतून तिथून खाली येतात. आणि आचार्य म्हणतात विग्रह, मूर्तीपूजा, ज्या मूर्तीपूजा केल्यानंतर तुम्ही वरती जाऊ शकतात, पण त्याच मूर्तीचं जर तुम्ही हेळसांड केली, चिपली घेतलं, तर तिथून खाली येत आहे. कारण भगवंत म्हणतात हे विग्रह आणि माझ्यामध्ये अभिन्नता आहे, माझ्यामध्ये त्याच्यावर डिफरन्सेस नाहीये. म्हणून मोठमोठे आचार्य हजारो वर्षापासून आर्चविग्रहांची वर्शिप करतायत, पूजा करतायत. फेस्टिवल दक्षिण भारतात जाताना बालाजी 365 दिवस फेस्टिवल असतो. रंगनाथ स्वामींचा पण, किंवा वरदराजींचा कांचीपुरम जर जाताना, किंवा अनंत पद्मनाभ स्वामी, गुरुवायूर, हे जेवढे काही दिव्य देश, नारायणपाणी, चक्रपाणी टेम्पल्स आहेत, याच्यामध्ये 365 फेस्टिवल चालतात. भगवंत येऊन दर्शन देतात. वेडे आहेत का? मोठमोठे बिग साईजचे टेम्पल, त्याचे गोपुरम ते लांबून लांबून दिसतात. जगभरामध्ये असे मंदिर नाही, असे मंदिर पाहायला भेटतात. राजा महाराजांनी मोठमोठे मंदिर बांधलेले आहेत. का? यांना विग्रहांना फिलिंग दिलेली आहे. आणि ती फिलिंग कधी येईल तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्ही त्यांच्याप्रती आसक्त होता. म्हणून आपल्या इस्कॉनमध्ये कधी बी भजन करताना म्हणा, राधानाथ महाराज प्राणधन हे, राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधा, शील प्रभुपाद प्राणधन हे, राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे, शील रूप गोस्वामी प्राणधन हे, राधा गोविंद राधा गोविंद राधे. ह्या पहिले आचार्य काय करतात, त्यांचं प्राणधन कोण आहे त्या विग्रहाचं नाव घेतलं जाते. जसं नाशिकला राधानाथ महाराज प्राणधन कोण, तर जसं आता आमच्याकडे शिक्षाष्टकम परम प्राणधन हे, राधा मदन गोपाल राधा मदन गोपाल राधे. जसं आमच्या भोळेपुरूचं प्राणधन कोण आहे, विठ्ठल रुक्माई. आमच्या सुजय पाटील प्रभू म्हणजे सौम्यरामपुरमचं प्राणधन कोण आहे, तर राधा मनोहर आहेत. पाटील माताजी प्रभूजीचं प्राणधन कोण आहेत, लडगोपाल नाही, नंददुला प्राणधन. म्हणजे काय, यांनी काय केलं, जसं शानबापूर जगन्नाथ बलदेव सुभद्रा त्यांचं प्राणधन ते. भक्ताचं प्राणधन कोण आहे, भगवंताचे. आमच्या जशा जाधव माताजीकडे राधा कृष्ण, राधाराणी आणि कृष्ण पण आहे, त्यांचं प्राणधन ते. आता जगन्नाथ बलदेव प्राणधन आले त्यांच्याकडे आणखी. म्हणजे भक्तांचं प्राणधन कोण आहे, विग्रह येतं. आणि अशा विग्रहांची जेव्हा तुम्ही सेवा करतात तर भगवत प्राप्ती होता. म्हणून कोणी साधारण विधी नका समजू. नाशिकला तुम्ही काळाराम मंदिर पाहिलं असेल. रंगनाथराव वडेकराने 1780 साली ते मंदिर बांधलं आणि त्या टायमाला 23 लाख रुपये खर्च आला. किती? 200 वर्षापूर्वी किती? 23 लाख रुपये. शेवटी कळस बांधायचा होता तर रंगनाथराव वडेकरांचे म्हटले, अहो आपलं सगळं धन संपलेलं आहे, काय करायचं? वडा गाव ऐकलं असेल तुम्ही, तिथे आज बी जुना महाल पाहायला भेटेल तुम्हाला. तर त्यावेळेस ते चिंताग्रस्त होते, त्यांनी सगळं लावलं. ते म्हटले, अहो माझ्याकडे नथनी आहे डायमंडची. पहिल्या काळातल्या लेडीजच्या नाकातल्या नथण्या पाहिल्या असेल तुम्ही, बिग साईजच्या नथनी घालतात. ती म्हटली नथनी काढली, म्हणली नथनी विका. आणि शेवटचा जो तुम्ही आज कळस बघतात ना काळाराम मंदिरातला, तर शेवटचा कळस त्यांनी ते बांधला. आणि तो सगळा दगड कुठून आणला? रामशेज किल्ल्याहून आणला. आणि हे बांधल्यानंतर तिथं राम मंदिर, काळाराम मंदिराची विग्रहाची स्थापना केली. आपण एखादा फॅन दिला, फोटो दिला तर 10 जणांचे नावं लिहितो. रंगनाथराव वडेकरांनी आपलं नाव कुठं टाकलं नाही, कारण त्यांना लोकांच्या नजरेत यायचं नव्हतं, त्यांना भगवंताच्या नजरेत यायचं होतं. म्हणून त्यांनी भगवंताचे मंदिर बांधलं होतं. याचा अर्थ काय की भगवंत आदान प्रदान करतात. लोक आपला प्राण, तन, मन, धन सगळं काही भगवंताला समर्पित करतात. म्हणून मायबापांनो सांगायचा मुद्दा असा आहे की आपण भगवंताचा आश्रय घ्या
भगवंताला आसक्त व्हा. आणि ते आसक्त आणि आश्रयाचे प्रोसिजर काय असेल, तो 2 विधी येतात. एक म्हणजे भागवत विधी, भगवंताचं नाम जप करा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. त्या पद्धतीने तुम्ही आसक्त होऊ शकता. तसं आसक्त नाही होऊ शकले तर तुम्ही भगवंताची सेवा करा. आचार्य म्हणतात, जर तुम्ही इथं मूर्तीची चांगली सेवा केली, पूजा केली, तो वैकुंठात तुम्हाला सेवा करण्याची संधी भेटते. साधारण जसं एखाद्याला IPS अधिकारी व्हायचं असलं तर रस्त्यावरला कोणाला धरून बसवत नाहीत, त्याला क्वालिफाईड व्हावं लागतं, ते एक्झाम द्यावं लागते. ते एक्झाम झाल्यानंतर त्याला प्रॅक्टिस करावं लागते अकॅडमिकमध्ये जाऊन, तेव्हा त्या पदावर बसवलं. तसं वैकुंठामध्ये जायचं असेल तर इथं म्हणजे प्रॅक्टिस करणं, इंद्रियांना, स्वभावाला, व्यवहाराला आणि आपल्या चित्ताला तसं बनवणं. आणि इथं जसे तुम्ही बनतान तसंच तुम्हाला ते स्थान भेटेल. मटेरिस्टिक गोष्टी करता, भौतिक करता तर भौतिक तुम्हाला प्राप्त होईल, अध्यात्म करता, भक्ती करता तर होऊन जाईल. जसं आमचे बर्वे प्रभू फॅमिली, ते मला 2-3 वर्षापूर्वी भेटले, म्हणजे येतच राहता. ते म्हणजे प्रभू हमारे जीवन का डोर आहे ना राधा पारती सारथी चला रे. तर म्हटलं खरंय, भगवंत प्रत्येकाचा काय डोर चालवतात. म्हणून आश्रय घ्या, त्यांची भक्ती करा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला सांगतो एक शेवटचं उदाहरण, परमपूज्य गोपाल कृष्ण महाराज आताच मागच्या वर्षी ते भगवत धामात निघून गेले. निघून गेल्यानंतर जीवनभर त्यांनी मंगलारती कधी सोडली नाही, आरचे विग्रहाची सेवा सोडली नाही. आणि जेव्हा ते अंतिम स्टेजमध्ये होते हॉस्पिटलमध्ये, तर हॉस्पिटलमध्ये असताना, बेडवर असताना त्यांचा हात चालत होता. तुम्ही पाहिलं, फेमस तो व्हिडिओ पाहिला. ते आपल्या उजव्या हाताने आरती करतात कृष्णाची कंटिन्यू. आपण काय करतो, दिवसभर कपडे मोजणारा जरी व्यापारी असेल तर शेवटी तो असे कपडे मोजत राहतो, 1 पट्टी 2 पट्टी 3 पट्टी, त्याला कपडे सवयाचे. एखादा नोटा मोजायची सवय असते, थुका लावून तो असं नोटा मोजत राहतो, कारण त्याने त्याच्या बॉडीला ती सवय लागलेली राहते. वृंदावनमध्ये एक बाबाजी वारले आता, त्याचा फेमस फोटो, ते असे शरीरामध्ये त्यांनी शरीर सोडलं जप करता करता, असे बोट, म्हणजे त्याच्या हातात माळा नव्हती, पण त्यांच्या हाताला एवढी अटॅचमेंट झाली होती की ते शरीर सोडताना अशा अवस्थेमध्ये जप त्यांनी शरीर सोडलं. जेव्हा त्यांचा अंत्यविधी करायचा शेवटपर्यंत त्यांनी हात नाही सोडला. असा कोणत्या मुद्रेमध्ये होते, योग मुद्रेमध्ये, ह्या मुद्रेमध्ये. म्हणून दोन्ही लाईव्ह उदाहरणं आहेत. लादनी माताजी 8-8 घंटे जगन्नाथजीचं दर्शन घ्यायच्या, आपण किती मिनिटं दर्शन घेतो, विदिन काही सेकंद दर्शन घेतो. म्हणून जेव्हा तुम्ही आता चांगली प्रॅक्टिस करतान, आसक्त होतान, आश्रय घेतान, तर शेवटच्या टायमाला तुम्ही ज्या विग्रहाची सेवा करतान तेच विग्रह तुम्हाला नाही का भगवत धामात घेऊन जातील. भगवंत म्हणते, आता तू माझे जीवनभर इथे सेवा केली, आता मी तुला भगवत धामात घेऊन जाईन. म्हणून हे प्रभुपादाने आपल्याला दोन्ही विधी दिलेल्या आहेत, भागवत विधी आणि आरचे विग्रहांची सेवा. या दोन्ही समन्वय साधून आपण भगवत प्राप्ती करा, एवढीच विनंती आहे. आणि एक शेवटचं 2 मिनिटं एकच सांगेन, तुम्ही सगळे जे नवे जुने सगळे जण आलेले आहेत, तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन, तुम्ही कोण्या पदाचे आहेत, काय आहे तुमच्याकडे, त्याची काही न ठेवता दिवसातून 24 तासापैकी 10 मिनिटं ईश्वरासाठी काढा. ईश्वरासाठी का काढायचं 10 मिनिटं? 10 मिनिटं भगवद्गीता वाचा, नसेल तर माझ्याकडून गीता घेऊन जा किंवा पाटील फॅमिलीकडून घेऊन जा आणि भगवंताचं नाम जप करा. रामकृष्ण हरी करा, गोविंद गोपाल घ्या, विष्णू सहस्रनाम करा, राम रक्षा स्तोत्र म्हणा, काही म्हणा पण म्हणा करा. 10 मिनिटं निघू शकतात. तुम्ही जर केलं तर देव तुम्हाला भरपूर देईल. आणि दुसरं, तुमची पिढी आहे ना, तुम्ही जर मुलांना संस्कार दिले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृतीमुळे संस्कार घडेल आणि पुढचं जनरेशन घडेल. म्हणून ह्या अध्यात्माला सहारा द्या. तुम्ही तुमचं मटेरिस्टिक करा. आमचे ब्रजविहारी सांगतात, सकाळचा टाइम ईश्वरासाठी द्या, दिवसभराचा काम कामासाठी द्या, पैशासाठी, रात्रीच्या वेळ परिवारासाठी द्या. असं हेल्दी लाईफ बॅलन्सिंग जगा. सकाळचा टाइम स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा, कारण पॉझिटिव्ह थिंकिंग येते. दिवसभर पैसे कमवा आणि रात्री काय करा, परिवाराला वेळ द्या, मुलांना वेळ द्या, जे तुमचं फ्युचर आहे. अशा गोष्टीचं समन्वय साधून भगवंताला प्राप्त करा, एवढीच विनंती आहे. आणि मी पुन्हा जे मैथिली महिमा माताजी, दिव्यराम प्रभू आणि त्यांचे चिरंजीव घनश्याम यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केला, तर त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि असंच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत नंददोलची सेवा करून भगवंताची प्राप्ती करावं.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा मदन गोपाल देव भगवान की जय. ललिता देवी विशाखा देवी की जय. श्री श्री गौर निताय की. जगत गुरु शिल प्रभुपाद की. ताई गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. आता